उद्योजक लड्ड्याच्या घरावरील दरोड्या प्रकरणी एन्काउंटर झालेल्या अमोल खोतकरच्या बहिणीला पोलिसांनी अटक केली आहे। रोहिणीकडे तब्बल 22 तोळे सोनं सापडले आणि पोलिसांनी तिच्या घरी जाऊन झडती घेतल्यानंतर सोने 7 जिवंत काडतुसं देखील सापडलेली आहेत। तर आठवड्याभरापूर्वी तिच्याच सांगण्यावरून दरोड्यामध्ये चोरी झालेले 30 किलो चांदी एका गॅरेजमध्ये ठेवलेल्या गाडीत सापडले होते। आणि त्यामुळे आता अमोल खोतकर याच्या बहिणीला अटक करण्यात आलेली आहे। रोहिणी खोतकर याच्या घरातून 22 तोळे सोनं जप्त करण्यात आले आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अविनाश कानडजे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अविनाश, नक्कीच आपण जर बघितलं तर उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरात जो दरोडा झाला होता त्याला त्या संपूर्ण प्रकरणाला आता नाट्यमय वळण आलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येते। खरं तर या अगोदर अनेक प्रश्न विचारले जात होते, नक्की सोनं कुठे आहे, कारण आतापर्यंत 6 ते 7 आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतलेत, फार अंबाजोगाईपर्यंत आरोपी ताब्यात घेण्यात आलेत। मात्र आता जेव्हा ज्याचा एन्काउंटर करण्यात आला अमोल खोतकरचा, त्याच्या घरात जेव्हा पोलिसांनी झडती घेतली त्यावेळी जिवंत काडतुसे आणि 22 तोळे सोने आढळून आले। विशेष म्हणजे संपूर्ण सोनं जर आपण बघितलं दृश्यांमध्ये बघू शकतो की कशा पद्धतीने हे संपूर्ण लपवण्याची तयारी केली होती। म्हणजे तुळशी वृंदावन असेल, झाडाच्या कुंड्या असेल, या सगळ्यामध्ये हे सोनं आणि जिवंत काडतुसे या ठिकाणी लपवलेले होते। जे तुळशी वृंदावन आहे त्या तुळशी वृंदावनमध्ये एका कॅरीबॅग मध्ये विशिष्ट प्रकारे पॅक करून ते सोनं लपवण्यात आलं होतं। तर बाकीचे झाडं आहेत त्या झाडांमध्ये जिवंत काडतुसे त्या ठिकाणी लपवण्यात आलेले होते। म्हणजे कुठेतरी संपूर्ण तयारीनिशी हा अमोल खोतकर होता असंच म्हणता येईल, कारण की जिवंत काडतुसे जर एखाद्या वेळेस अंगावर बितलीच किंवा सोन्यासाठी जर त्यांच्यामध्ये वाद झाले त्यासाठी असावे किंवा अजून काही अटॅक, अजून काही यातून काळे धंदे तो करत होता, हा पोलीस तपास करत आहेत। मात्र एकूणच जर आता हे सोनं कुठे आहे याचा शोध आता पोलिसांना लागलेला आहे आणि आतापर्यंत जे 22 तोळे सापडले अजूनही काही घरात कुठे लपवलं याचा शोध पोलीस घेत आहेत। ठीक आहे अविनाश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।